सार्थ श्रीमद दासबोध, दशक पहिला, समास 7वा, कवेश्वर स्तवन, श्रीराम समर्थ. जे शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदरूपी परमेश्वराचे अवतार असतात, अशा महाकवींना आता वंदन करूया. कवीचे अंतकरण सरस्वतीचे वसतिस्थान असते. कवी नाना प्रकारच्या कलांचे जीवन असते किंवा कवी हे नाना प्रकारच्या शब्दाचे यथार्थ मंदिरच असते. कवी हे चारही पुरुषार्थाचे ऐश्वर्य किंवा जगदीश्वराचे श्रेष्ठत्व गाण्यासाठी किंवा नाना प्रकारचे संतांची कीर्ती सांगण्यासाठी जन्माला येतात. कवी हे शब्दरूपी रत्नाचे सागर असतात. त्यांच्या अंतःकरणरूपी सरोवरामध्ये मुक्त पुरुष मुक्तपणे विहार करतात किंवा अनेक प्रकारच्या खाणीच कविरूपाने निर्माण झाल्या आहेत. ते अध्यात्म ग्रंथाची खाण असतात किंवा ते बोलके जिवंत चिंतामणी असतात किंवा कवी म्हणजे श्रोत्यांना विनासायास पिण्यास मिळणारे कामधेनूचे अमृतासारखे दूधच होय किंवा हे सकल मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष किंवा मोक्षाचा साठा बाळगणारा कवी म्हणजे सायुज्य मुक्तीचा मोठा विस्तारच होय किंवा कवी हे परलोकाच्या जीवनाच्या अवस्था आहेत. योगीजनांना गुप्त मार्ग आणि ज्ञान मार्गाने जाणाऱ्यांचा परमार्थच कविरूपाने प्रगट झालेला आहे. कवी हे निरंतर मायातीत परब्रह्माची खूण किंवा निर्गुणाची ओळख अथवा मायातीत असणाऱ्या परमात्म्याचे लक्षण म्हणजे हे कवी होत. श्रुतीचा गर्भिक भाव अथवा परमेश्वराचा अलभ्य लाभच होय. कवीच्या सहाय्याने आत्मबोध सुलभ होतो. कवी मुमुक्षाच्या नेत्राचे अंजन आहे. कवीच्या प्रतिभेने मुमुक्ष लोकांना नवी ज्ञानदृष्टी मिळते. ते साधकांना साधना मार्ग दाखवतात आणि सिद्धी लोकांना समाधी अवस्था स्थिर करतात. कवींच्या प्रतिपादनाचे स्वकर्तव्याची जाणीव होते. मनावर विजय प्राप्त करण्याचे उपाय समजतात आणि धार्मिकांचा विनय वाढतो. त्यांना नीतीचे वळण लागते. कवी वैराग्याचे महत्त्व सांगून त्यांच्या वैराग्याचे रक्षण करतात. भक्ताचे महात्म्य सांगून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात. कवी प्रेमजनांची प्रेम अवस्था सांगतात. ध्यान करणाऱ्या साधकांच्या अंतरी भक्तांचा प्रत्यय कसा येतो हे सांगतात आणि भक्तजनांची चरित्र्य सांगून किंवा गाऊन त्यांची कीर्ती वाढवतात. कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती व त्यांच्या फलाचे वर्णन करतात. या कवीच्या प्रसादाने नाना प्रकारच्या कार्यामध्ये सिद्धी किंवा यश प्राप्त होते. कवींचा वाणी विलास सुरू झाला, तो काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रसाची उत्पत्ती होऊन कान तृप्त होतात. पूर्ण कवीच्या सुलभा किंवा प्रतिभा प्रकाशात नंतरच्या कवींची प्रतिभा शक्ती जागी होते. विद्वान पुरुषाची योग्यता, सत्ताधारी पुरुषाची सत्ता आणि चतुर पुरुषाचे कौशल्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचे प्रबंध रचना करतात. अनेक प्रकारच्या गद्य पद्यादी साहित्य कृतीमध्ये विविध प्रकारच्या धाटणी, छंद, प्रास, अलंकारादीचा वापर करून नवे नवे प्रकार कवी सुरू करतात. या चराचर सृष्टीचा अलंकार लक्ष्मीचा शृंगार आणि सर्व सिद्धींची निश्चित करणारे हे कवी होत. कवी म्हणजे सभेची शोभा, भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारच्या सुखाचे संरक्षण म्हणजे कवी होत. कवी देवाला रूप देतात. ऋषींचे महत्त्व वर्णन करतात. नाना प्रकारच्या शास्त्रांचे सामर्थ्य वर्णन करतात. महाकवींनी काव्यरचना केली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणूनच संपूर्ण मानवी जीवाला कवी हेच आधार आहे. अनेक प्रकारच्या विद्या, ज्ञान हे कविरूपी ईश्वराशिवाय मिळाले नसते. म्हणूनच कवीमुळे
जगतात संपूर्ण ज्ञान पसरते. पूर्वी व्यास, वाल्मिकी इत्यादी महाकवी झाले. त्यांच्यापासूनच सर्व लोकांना विवेकाची प्राप्ती झाली. पूर्वी काव्य रचली होती, त्यामुळेच पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली आणि त्या विद्वत्तेमुळेच त्यांना जगात मोठी योग्यताही प्राप्त झाली. पूर्वी असे कितीतरी मोठमोठे कवी होऊन गेले, आत्ताही आहेत आणि पुढेही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो. समर्थ म्हणतात, कवी जणू चातुर्याची मूर्ती किंवा ते प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. त्यांच्या मुखातून आपण प्रगट व्हावे असे वेदांना व श्रुतींना देखील वाटते. कवी आपल्या काव्यात केवळ परोपकारिता अनेक प्रकारचे सिद्धांत सांगतात आणि जगाचं हित ते पाहतात. शेवटी निश्चयात्मक आणि संशयातीत असे सिद्धांत सांगतात. किंबहुना कवी म्हणजे काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ अथवा नवरसांनी भरून वाहणारे प्रवाह किंवा अनेक प्रकारच्या सुखांनी भरून उचंबळून येणारे सरोवरच होत. कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रगट झालेली विवेकरूपी संपत्तीची कोठारे आहेत. त्यांच्या अंतरंगात परमात्मा विलसत आहे. त्यांचे अंतरंग परमात्मा विचारांनी गच्च भरलेले आहे. आदिपुरुषाची निजशक्ती, ती मूळ माया, तिची ठेव, तिचे मर्मस्थान म्हणजे हे कवी आहेत. जगातील सर्व पदार्थांना उणे असणारी ही ठेव पूर्वपुण्याईमुळेच सर्व लोकांना लाभते. कवी म्हणजे अक्षय सुखाची जहाजे जणू जीवन प्रवाहामध्ये तरंगत असतात. अनेक उद्योग योजना सफल करण्यासाठी ही जहाजे विश्वातील सर्व लोकांना उपयोगी पडतात. किंवा कवी म्हणजे शुद्ध परब्रह्माचे ऐश्वर्य, दृश्य विश्वाला अंतर्यामीपणाने सांभाळणारा तो विराट पुरुष, त्याची ध्यान अवस्था म्हणजे हे कवी अथवा भक्तीची फलश्रुतीच कविरूपाने फळास आली आहे. ईश्वराची आकाशाहून विशाल असणारी दिव्य गुणधर्म म्हणजे हे कवी असतात. म्हणूनच कवीची काव्यरचना या ब्रह्मांडाहून विशाल असते. असो, माझे विचार आता मी पुरे करतो. आता संपूर्ण जगतात असणाऱ्या कवीश्वरांना मी मनोभावे साष्टांग नमस्कार करतो, साष्टांग दंडवत करतो. समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.